एक 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 टेस्ट करत गेले आणि त्या लाईनमध्ये असताना मग एक डॉक्टर म्हणाले की ADHD आहे. जस्ट बिकॉज ही इज ऑटिस्टिक और जस्ट बिकॉज ही इज डिफरंटली एबल्ड, त्याला काही समजत नाही, काही येत नाही असं नाही आहे. तुम्ही त्यांना थोडंसं लीड दिलं तर तेही बरंचसं काही आपल्याला शिकवून समजवून जातील. आयुष्यात दुसरं काय हवं असतं की तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावाने ओळखतात. एक्झॅक्टली. की पॅरेंट्सना काय हवं. हां, तर आम्हाला म्हणजे आता मोस्टली लोक आम्हाला वरूनचे आई वडील म्हणून ओळख. नमस्कार, नर्मदे हर. आर्ट क्रिएशनच्या मनसंवाद या सदरात आपणा सर्व कलाप्रेमी रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आतापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून आपण निरनिराळे कला प्रकार आणि कलाविष्कार आणि ते बनवण्याच्या साध्या सोप्या टेक्निक बघत आला आहात. आता मनसंवादच्या माध्यमातून आम्ही आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहोत काही हरहुन्नरी कलाकार मंडळी, जी व्यवसायाने शिक्षणाने कदाचित कलाकार नसतीलही, पण त्यांनी आयुष्यभर कलेची साधना केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ते मनस्वी कलाकार आहेत. कला ही आपल्या आयुष्याला विविध अंगांनी व्यापून आहे. पुराणांमध्ये 64 प्रकारच्या कला प्रकारांची नोंद आहे. ह्यातलाच एक प्रकार जो आपल्या प्रत्येकाच्या घरी दैनंदिन आयुष्यामध्ये नित्यनियमाने केला जातो आणि आपल्या सगळ्यांच्या उदरभरणाचं काम करतो, आणि ती म्हणजे अर्थातच पाककला. सामान्यतः घरामध्ये गृहिणींची जरी ही मक्तेदारी असली तरीसुद्धा बाहेर गेल्यावर पंचतारांकित हॉटेल्सपासून ते रस्त्यावरचे ढाबे ठेले ह्यापर्यंत कित्येक पुरुष आचारी, कुक, शेफ आपल्या सगळ्यांची खाद्यक्षुधा भागवत आलेले आहेत. स्वयंपाक हा कुणासाठी विरंगुळ्याचं साधन असू शकतो, कुणासाठी उदरभरणाचं किंवा उदरनिर्वाहाचं साधन असू शकतो, तर कुणासाठी तो दिवसभराच्या स्ट्रेसवरती स्ट्रेस बस्टर किंवा मेडिटेशनचा आनंद देणारा असू शकतो. पण ह्याच स्वयंपाकाच्या कलेचा हात धरून कुणी आपल्या स्वमग्नतेवर यशस्वीपणे मातही करणं ही किती मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. स्वमग्नता अर्थात ASD, ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ही एक जन्मस्थ अवस्था आहे. ह्यामध्ये माणसाच्या मेंदूची जडणघडण होण्यामध्ये अव्यवस्था झाल्यामुळे अशा मुलांना बोलण्यासाठी, वावरण्यासाठी, समजून घेण्यासाठी, इतरांमध्ये मिक्सअप होण्यासाठी बऱ्याच समस्या आणि अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण हे जरी असलं तरी ह्या सगळ्यांवर प्रयत्नपूर्वक जिद्दीने मात करत त्यावर यशस्वीरित्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका हरहुन्नरी विशेष तरुणाला आज आपण भेटणार आहोत आजच्या आपल्या मनसंवादमध्ये, ज्याने निरनिराळ्या प्रकारच्या कुकीज आणि केक्स बनवलेले आहेतच, पण त्यासोबतच चविष्ट स्वयंपाक करून आपली पाकसिद्धी सिद्ध केलेली आहे. आणि त्यावरच तो थांबला नाही, तर त्याने आपल्यातल्या कलागुणांना जाणून घेऊन संगीत, गायन, म्युझिक, रनिंग आणि स्विमिंगमध्ये सुद्धा आपला एक स्वतंत्र ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला काय वाटतं, हा सगळा प्रवास त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी अगदी साधा सोपा होता? नक्कीच नाही. आपल्यातल्या सकारात्मकतेने आणि जिद्दीने ऑटिझमसारख्या आजारावर मात करत स्वतःला सिद्ध करणाऱ्या या तरुणाला अर्थात वरुण सावंतला आज आपण भेटणार आहोत आजच्या आपल्या मनसंवादमध्ये आणि जाणून घेणार आहोत त्याच्याविषयी आणि ऑटिझम बरोबरच्या त्याच्या प्रवासाविषयी. चला तर मग स्वागत करूया वरुणचं. हॅलो वरुण, नमस्कार. नमस्कार. कसा आहेस तू? छान, मजेत. अरे वा. वरुण, तू इतके छान केक बनवतोस, कुकीज बनवतोस, पण मला सांगशील की तुझं 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण जे आहे ते कुठल्या शाळेत झालेलं आहे? आम्ही वीट इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेलो होतो, आपलं मलाड वेस्ट, रामचंद्र गल्ली. अच्छा. आणि त्यानंतर मग तुझा हॉस्पिटॅलिटीचा जो कोर्स होता ना, तो तू कुठून केलास रे? पाटकर वर्धे कॉलेज, गोरेगाव वेस्ट. अच्छा. आणि मग तुझी जी इंटर्नशिप होती कुकीज आणि बेकरीज कोर्ससाठीची जी इंटर्नशिप होती ते तू कुठून केलीस? आम्ही ITC मराठामध्ये गेलो होतो आणि ग्रँडियात हॉटेलमधनं. ओके. आणि तिथे तू किती वर्ष करत होतास ते? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष तू कंटिन्युअसली हे केलेलं आहे. थँक्यू. बरोबर. थँक्यू सो मच. आता मला सांग की तू वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज आणि केक्स बनवतो, ठीक आहे, पण तू तुझ्या कॉलेज लाईफमध्ये हे सगळे मैद्याबरोबर केलेले आहेत, पण मग हे कुकीज केक हेल्दी बनवण्यासाठी तू काय करतोस? मी जॅगरी वापरतो, हां, घी वापरतो, हां, आणि ओट्स, ज्वार, रागी, बकवीट डेट्स. ओके. हे सगळं वापरून तू हेल्दी कुकीज आणि केक्स करण्याचा प्रयत्न करतो, राईट? कुकी आणि केक्स हे सगळं बनवताना तुझं सगळ्यात फेवरेट काय आहे रे? फेवरेट? तुला कुकीज जास्त बनवायला आवडतात की केक्स जास्त बनवायला? केक शुड बी इनफ. केक शुड बी इनफ. ओके.
आणि तू कुठल्या कुठल्या प्रकारचे कुकीज आणि केक्स बनवतो? हे बघ इथे हे एवढे सगळे ठेवलेले आहेत. काय कुठले कुठले प्रकार रागी तू चोको बनवतो? क्रंचीज, ओट आलमंड्स, ओके. आणि चॉकोलावा केक चॉकोलावा केक. येस. हा. आणि रम केक सुद्धा तू रम खूप केक. छान हो बनवतो. हो. खूप छान बनवतोस विसरायचं ना? नाही. हा, खूप छान बनवतोस. थँक्यू व्हेरी मच. अच्छा, वरून मला सांग की तुझं डेली रुटीन काय आहे? तू किती वाजता उठतोस अर्ली मॉर्निंग? रनिंग 4:55 I got up. यू गॉट अप ॲट 4:50. ओके. एवढ्या सकाळी उठून तू काय करतोस बरं? आधी फक्त रनिंग. रनिंग करतोस आणि एक्सरसाइज? हो, ब्रेयर टाइम, ब्रेकफास्ट, टॉक टाइम. अच्छा, हे सगळं त्याच्यानंतर असतं. हो. म्हणजे तू 4:15ला उठतोस, रनिंग करतोस, एक्सरसाइज करतो, मग तू घरी येतोस, त्याच्यानंतर तुझं डेली रुटीनच्या गोष्टी करतो, मग त्याच्यानंतर रीडिंग. येस. आणि काय करतोस? रीडिंग, टॉक टाइम, बेकिंग, व्यायाम. बेकिंग करतोस, व्यायाम करतोस. ओके. आणि एक प्रकाश सर बरोबर. प्रकाश सरांबरोबर व्यायामासाठी. हा. ओके. आणि कॅसियन, गिटार, रेडिओ. अच्छा, आता कॅसिओ आणि गिटार तू कोणाबरोबर शिकतोयस? दिनेश सर. दिनेश सरांबरोबर, विच यू लव्ह मोस्ट, राईट? येस. येस. आणि मग त्यानंतर काय करतोस? टीव्ही, न्यूज टाइम. ओके. मग मला सांग तुझा न्यूज टाइम किती वाजताचा आहे? संध्याकाळचं. संध्याकाळचं. आणि 15 मिनिट्स तरी तू न्यूज डेली बघतोस. हो. आणि मग तू पेपर सुद्धा वाचतोस? येस. रीडिंग इज ऑल्सो युअर हॉबी. या. मग तू कुठलं रीडिंग करतोस? इंग्लिश, मराठी बस. ओके. आणि तू बुक्स वाचतोस की पेपर वाचतोस? न्यूजपेपर वाचतो. यू लाईक टू रीड न्यूजपेपर्स. एक्झॅक्टली. ओके. आणखी तुझ्या डेली रुटीन मध्ये तू एक गोष्ट रोज न चुकता करतो, ती म्हणजे प्रेयर, राईट? हो. समर्थांची प्रेयर करतोस, हो. राईट? किती वाजता करतोस? युट्यूब मधनं मोबाईल. अच्छा, पण 7 वाजता करतोस? सकाळचं. हो. हा. आणि तू आणखी रीडिंग बरोबर रायटिंग पण करतोस? हो हो. हाऊ यू मेंटेन दॅट? लाईक यू एव्हरी डे राईट युअर डायरी? येस, एव्हरी डे. अँड व्हॉट यू राईट इन दॅट? शुभोनीत आणि अदिती. ओके. तर तुझ्या फ्रेंड्स विषयी त्याच्यामध्ये लिहितोस, Yes. राईट? आता मला सांग की तुझं डेली शेड्यूल इतकं पॅक्ड आहे आणि सगळ्या गोष्टी तू बरोबर वेळच्या वेळी करत येतोस, राईट? Okay. आता तुला रनिंगची आवड कधीपासून लागली? 1 year बॅक, 2 year बॅक? मंगळवार. 1 year बॅक और 2 years back. 2 years बॅक, राईट? Yes. आणि 2 years झाले तू रनिंग करतो आहेस. कोणाबरोबर रनिंग करतोस तू? डॅड बरोबर. डॅड बरोबर. आणि आरे सोबत. आरे सोबत. आरे मध्ये कोण आहे रे तुझ्यासोबत? विनोद अंकल, सविता आंटी आणि समीर अंकल. अँड दे ऑल लव्ह यू सो मच, राईट? अँड यू लव्ह टू रन विथ देम. येस. ओके. मग तू मला सांग कुठलं मॅरेथॉन रन केलेले आहेस आतापर्यंत? वसई विरार मॅरेथॉन. ओके. वसई विरार. कांदिवली. कांदिवली वेस्ट. येस. हा. त्यानंतर लेह लडाख. येस, लेह लडाख, बोरिवली वेस्ट, चिकवाडी. ओके. ती पण. आणखी ऑटिझम साठी पण एक असते का रे? कांदिवली वेस्ट. ओके. कांदिवली ईस्ट, ठाकूर विलेज. ओके, तिथे असते. येस. अँड फ्रॉम लास्ट 2 years यू आर रनिंग ऑल दिस मॅरेथॉन्स. या. अलॉंग विथ दॅट 12 तासांचा पण एक मोठा लॉंग रन आहे, तो पण तू केलायस, राईट? येस. सो हाऊ वॉज इट? गुड. इट वॉज गुड. Yes. आणि पूर्ण असं सनलाईट मध्ये इतक्या उन्हामध्ये तू धावलायस 12 तास, हा. राईट? येस. खूप एनर्जी लागत असेल ना? येस. खूप प्रॅक्टिस पण करत असशील तू त्यासाठी. ओके. थँक्स. ओके. आता मला सांग की आरे फॅमिली विषयी तुला काय सांगायला आरे फॅमिली इज गुड. गुड. आणि तू त्यांच्याबरोबर डेली रनिंग करतो? अजित सर बरोबर, अजित कौशिक सर सर, बरोबर. केतन सर असेल, हा हा हा. ओके. बिंदू मॅम. ओके. व्हेरी गुड. आता मला सांग की दिवसाला ज्यावेळी तू कुकीज वगैरे बनवतोस ना, तर किती मॅक्सिमम कुकीज तू बनवतोस किंवा केक्स बनवतोस? 5 ते 6 केली. किलो. 5 ते 6 किलो केलं आम्ही एकट्याने. ओके. तू एकट्याने केलेलं आहे. Thank you so आणि much. तू स्टॉल पण लावतोस, हो, राईट? लावतो स्टँड. कुठे कुठे तू स्टॉल लावलेत? MFA, चित्रा अय्यर्स ऑफिस, अंधेरी ईस्ट, हा हा. सत्यम चेंबर्स, ओके. दीक्षा आंटी. ओके. आणि तू आणखी सेंट मॉल जोसेफ. मध्ये? हा, सेंट जोसेफ अँड कार्मेल सेंट जोसेफ स्कूल. ओके. येस. आणि इनऑर्बिट आणि इनऑर्बिट मॉल अँड इन्फिनिटी मॉल. येस. एवढ्या सगळ्या ठिकाणी तू स्टॉल्स थँक्यू सो मच. लावलेले थँक्यू आहेत. व्हेरी मच. आणि मग तिकडे तुला खूप मजा येत असेल ना रे? लोक तुला फीडबॅक देतात. हो, थँक्यू. ना? थँक्यू सो मच. मग ते खूप तुला अप्रिशिएट करतात ना? थँक्स. येस. थँक्यू व्हेरी मच. आता मला सांग की रनिंग, कुकिंग, म्युझिक याच्यातलं तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? म्युझिक इज बेटर. म्युझिक इज बेटर, बट कुकिंग इज ऑल्सो युअर पॅशन. कुकिंग इज पॅशन. येस. येस. आता मला सांग की म्युझिक तुला आवडतं, तू आमच्यासाठी एखादं गाणं गाऊन दाखव ना प्लीज. आशाए 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 कुछ पाने की हो आसपास, कर अरिया रो जो आसपास, आशाए आशाए आशाए
हर कोशिश में हो वार वार कर दरियारों को आर पार, आशाएं 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 तूफानों को चीर के मंजिलों को चीन ले, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. थँक्यू व्हेरी मच. वंडरफुल. किती मस्त गायलास आणि काय स्पिरिट आहे आणि किती सुंदर गाणं. तू आम्हाला यानंतर म्युझिक पण वाजवून दाखवायचंयस आणि आम्हाला एखादं कुकी किंवा केक सुद्धा करून दाखवायचं करशील ना? येस. येस. तर आपण ह्याच्याकडून आणखी बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत त्याच्याविषयी. पण अर्थात ऑटिझम बरोबर लढा लढत असताना, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये स्वतःला डेव्हलप करत असताना, हा त्याचा एकट्याचा संघर्ष नाही आहे. हा संघर्ष आहे या पूर्ण कुटुंबाचा, सावंत फॅमिलीचा. आणि त्यामुळे त्याला घडवणारे त्याचे जे खरे शिल्पकार आहेत, अर्थात त्याचे आई वडील राजेश सावंत आणि त्याबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी दर्शना सावंत यांना सुद्धा आता आपण भेटणार आहोत आणि जाणून घेऊया त्यांचा वरुण सोबतचा आणि मागील 25 वर्षाचा ऑटिझम सोबतचा प्रवास कसा होता याविषयी. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. प्रत्येक आई वडिलांची स्वप्न असतात की आपल्या मुलांसाठी त्यांनी त्यांच्या भविष्यासाठी खूप सारी स्वप्न पाहिलेली असतात आणि सगळ्या मुलांसारखंच हसरं खेळतं जे आपलं बाळ आहे ते अचानक काही दिवसानंतर स्वमग्नतेत गुरफटलेलं बघितल्यानंतर आणि स्वमग्नतेचं त्याच्या निदान झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या आणि तुम्ही त्याच्याविषयी पहिला विचार मनात काय आला? जेव्हा पहिल्यांदा आम्हाला समजलं म्हणजे टेस्ट झाले तर आज वरून 24-25 वर्षाचा आहे आणि आज आपण ऑटिझम किंवा स्वमग्नतेबद्दल इतकं बोलतोय. तो काळ असा होता जेव्हा ऑटिझम हा शब्द वापरलाही जात नव्हता आणि माहितीतलाही नव्हता. तर आम्ही पण त्याच ह्याच्यामध्ये होतो की काय आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे ह्याचं ग्रॅव्हिटी काय आहे बाबा ह्याची. तर आम्हा दोघांना फक्त मला वाटतं एकच एवढं माहीत होतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते वरुणला आहे आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे. पण असं काय असे सिम्पटम्स होते, अशा कुठल्या गोष्टी त्याच्या वर्तणुकीत वेगळ्या वाटत होत्या ज्यामुळे तुम्हाला डाऊट आला पहिल्यांदा की काहीतरी वेगळं होतंय आपल्या मुलाच्या बाबतीत? तर वरुण मला वाटतं सतत धावत राहायचा. एके जागी बसून म्हणजे फक्त जेवण्यापुरती किंवा झोपण्यासाठी, म्हणजे ते सुद्धा शिस्त होती म्हणून की एका जागेवर बसला तरच मिळणे जेवायला. तर तो सतत फिरत राहणं किंवा नावाने हाक मारलं तर तो लक्ष नाही द्यायचा. हे एज ग्रुप काय होता तरी ह्या? 2-2.5 वर्ष. 2-2.5. आणि तो बोलायचा नाही. म्हणजे नॉर्मली 1-1.5 वर्षानंतर मुलं बोलायला लागतात, पण तो बोलायचा नाही. 2.5-3 वर्षापर्यंत तो बोलायचा नाही. तर वरुणच्या खेळण्याच्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. तो सर्वसामान्य मुलांसारखा बॉल, बॅट, घोडा, गाडी ह्याच्यानी न खेळता शॅम्पूचे रॅपर्स, बिस्किटचे रॅपर्स, साबणांचे डबे, वॉशिंग पावडरचे डबे, हिंग त्याच्या खूप आवडीचं. आणि त्यात म्हणजे त्याला वास घ्यायचं खूप, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं वास घेणं. अजूनही त्याला कुठलीही गोष्ट म्हणजे मसाल्यांची आणि वास घ्यायला खूप आवडतो. त्याहीपेक्षा आम्ही असं म्हणून म्हणजे तो बोलत नव्हता, तर आम्ही सुरुवात केली म्हणजे ऐकायला येतंय की नाही. मग तिकडनं टेस्ट चालू झाल्या. तशा एक टेस्ट करत गेल्या आणि त्या लाईनमध्ये असताना मग एक डॉक्टर म्हणाले की ADHD आहे. ओके. कारण तेव्हा ऑटिझम हा शब्द ओळखीतलाही नव्हता किंवा कदाचित मला असं वाटतं सरळ सरळ पालकांना सांगतही नव्हते की बाबा ह्याला स्वमग्नता किंवा ऑटिझम आहे. तुम्ही ह्याविषयी आणखी माहिती कशी मिळवली? तर बेसिकली गुगल तिकडे 2-3दा वाचताना मला वरुणचे काहीच्या गोष्टी सिम्पटम्स जे आपण म्हणतो ते ऑटिझम किंवा स्वमग्नतेच्या खाली येतात असं वाटलं. आणि तेव्हा जाऊन मी परस्पर स्वतः जाऊन माझ्या ऑक्युपेशनल थेरपिस्टला विचारलं की वरुणला ऑटिझम आहे का. आणि त्यावेळेला ती खूप अशी घाबरले पण गागून की तुम्हाला कोणी सांगितलं. तर मी म्हटलं मी जनरल. दॅट इज म्हणजे डिस्क्लोज व्हायचा प्रकार हा होता की वरुणला हायपर ऍक्टिव्ह आहेच वरुण, पण त्याच्याहून जास्त म्हणजे की त्याला ऑटिझम आहे. आणि 25 वर्षापूर्वी ह्या सगळ्यावरती उपचार पद्धती मग कशा पद्धतीत होत्या त्या काळात? आणि
कुणाला तुम्ही अप्रोच केला अशा वेळी सो बेसिकली पहिलं आम्ही सांगितलं की हा बोलत नव्हता आणि धावत राहायचा आणि इतर मुलांबरोबर खेळायचा नाही. तर तेव्हा आम्ही एका चाइल्ड सायकोलॉजिस्टना दाखवलेलं. तेव्हा त्यांनी सांगितलेलं की आम्हाला ADHD असू शकेल. तिकडनं आमचा प्रवास सुरू झाला. त्यांनी सांगितलं ह्याला थेरपी खूप हेल्प करणार, म्हणून मग आम्ही ऑक्युपेशनल थेरपी सुरू झाली. तर पहिल्यांदा मला आठवतं आपण अंजली जोशी म्हणून एक सिनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, ते KEMला असायच्या. त्यांच्याशी माझी पहिली भेट आणि ती माझ्यासाठी म्हणजे आमच्या दोघांसाठी रादर खूप एक आपण म्हणतो ना डोळे उघडे होतात. आणि सगळ्यात मला आठवतं ना तिने की वही आणि पेन्सिल घेऊन यायचं, मी जे जे सांगीन ते लिहायचं. त्याच्यामुळे ती एक आणि आजच्या तारखेला सुद्धा वरुणच्या बाबतीत जे काय असेल ते आमचं पेपर पेन्सिलवर असतं. आणि त्याचबरोबर आम्ही त्याला एका नॉर्मल शाळेत घातलेलं, कारण शाळेत मुलं प्ले ग्रुप नर्सरी चालू होते. तर त्यांनाही आम्ही सांगितलेलं की वरुणला असा प्रॉब्लेम आहे, अपेक्षा काही नाही, पण त्यांनी शाळेत जे इतर मुलांबरोबर राहावं बस हा एवढीच त्यांचा अपेक्षा एकुलता एक आहे. मुलगा होता घरात, लहान असं कोणच नव्हतं. जेव्हा हे पहिल्यांदा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं, जनरली अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये एकतर पहिला माणूस आपल्यावरती दोष घेतो की अरे आपल्याकडनं काय चूक झाली, नाहीतर मग एकमेकांवरती दोषारोप होतात, किंवा कुटुंबाकडनं पण एक वेगळं रिॲक्शन असतं की तुम्हाला असं मूल कसं काय झालं. एस्पेशली आपल्या बरोबर. भारतीय संस्कृतीमध्ये बायकांना अशा गोष्टीचे खूप दोषारोप केले जातात की तुझ्यात काहीतरी कमी आहे वगैरे. आणि अशा पद्धतीचं काही तुम्हाला फेस करावं लागलं का? नाही, लकीली नाही. लकीली नाही, कारण आम्हाला असं वाटतं टोटली अप्रोच ना आई वडील की बेसिकली आपण ते कसं पचवतो आणि दुसऱ्यांसमोर दाखवण्यापेक्षा आपण दुसऱ्यांसमोर ते त्याच्याबरोबर कसं राहतो याचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो. की समजा आपल्याला कळल्याबरोबर अगं बाई गरीब बिचारे आमच्यावरच का, म्हणजे आमच्या हातून काय चूक झाली आहे. पण आय थिंक ना आम्ही ब्लेम एकमेकांना केलं. आम्हाला एवढं माहित होतं की देर इज अ प्रॉब्लेम अँड दॅट नीड्स टू बी सॉल्व्ड. आम्हाला कधी वरुणबद्दल लाज वाटली नाही. त्याच्यामुळे आमच्या घरातल्यांना सगळ्यांना आम्ही पहिल्यांदा सांगितलं की असं असं आहे. कारण जेव्हा आम्ही त्यांच्यावर तो विश्वास टाकला की बाबा डिस्क्लोज केलं, तेव्हा त्यांचीही आम्हाला साथ मिळत गेली. इव्हन आताच्या पॅरेंटला पण आम्ही हेच सांगू की ऍक्सेप्टन्स खूप महत्वाचं आहे. स्वतः जर ऍक्सेप्ट नाही केलं तर मग बाकी लोकांकडे तुम्ही अपेक्षा ठेवूच शकत नाही. एक्झॅक्टली. आता ह्या विकासाच्या याच्यात म्हणजे लहान बालपण एक झालं की जिथे मुलांबरोबर इंटरॅक्शनला प्रॉब्लेम आहे, शब्द ऐकण्यासाठी ते ग्रास्प करण्यासाठी प्रॉब्लेम आहे. मग हे तुम्ही कशा पद्धतीत त्याला शिकवत गेलात शब्द? तो TV बघून शिकला, तो बोलून शिकला, कशा पद्धतीत? तर बेसिकली वरुणची शिकण्याची पद्धत खूप वेगळी होती. वरुणला TV-मध्ये जिंगल्स आणि ॲडव्हर्टाइजमेंट्स भरपूर आवडायचे आणि बराच काळ तो बोलत नसायचा. त्याचं ह्यांनी सांगितलं तो बोलायला खूप उशिरा म्हणजे 5-6 वर्षांनंतर बोलायला लागला. स्पीच थेरपी. पण तिकडे सुद्धा त्याचा एकोलेलिया होता, म्हणजे जे ऑटिस्टिक मुलांमध्ये असतं बोललेलं परत रिपीट करणं. तो शाळेत जरी जात होता तो A फॉर ॲपल, B फॉर बॉल हे त्याला ओळखताच येत नव्हतं, न तो अल्फाबेट्स लाईनीत लावू शकत होता. तरी आम्ही कामं चालू होती. एक दिवशी अचानक त्यांनी पेप्सी हे ओळखलं आणि आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की ज्याला अल्फाबेट्स माहीत नाही तो पेप्सी. मग त्याच्या थेरपिस्टनी पटापट बाकीचे काही ब्रँड्स लिहिले आणि तो ओळखायला लागला. त्याच्यावरून मी एक स्लॅम बुक बनवलं, ज्याच्यामध्ये A फॉर अल्पेनलिबे, B फॉर बेडेकर, C फॉर कोको कोला, D फॉर देवदास, म्हणजे जे सगळ्या ऍड्स आहेत जे त्याला सतत परिचित परिचित त्याच्या त्याच्या आवडीच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी. कारण त्याला शिकवायला आम्हाला त्याची भाषा बोलली पाहिजे ना. माझ्या भाषेत तो बोलू शकत नाही, तर कुठेतरी तो ब्रिज बांधायला मी त्याची भाषा बोलायला लागली. आणि त्याच पुस्तकात मी अल्पेनलिबेच्या बाजूला ॲपल, एरोप्लेन म्हणा, ॲलिगेटर, मग तसंच बीच्या बाजूला त्याचे. आणि मला आठवत पण नाही की कधी वरून अल्पेनलिबेवरून तो A वरून इतक्या गोष्टी सांगायला लागला. वोकॅब होता त्याच्याकडे, शब्दकोश होता त्याच्याकडे, ऐकत होता. बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की तो बघत नाहीये किंवा तो फिरत असतो, पण ह्याचा अर्थ असा नाही की ते ऐकत नाहीयेत. तर ते प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. माझी प्रायोरिटी होती की मला आयुष्यात मूल हवे होतं आणि मला वरुणला लहानाचं मोठं करायचं होतं. त्याच्यामुळे एका आठवड्यात मी माझी नोकरी सोडली आणि वरुण बरोबर काम सुरू केलं. कारण सकाळ संध्याकाळ थेरपीज प्लस थेरपीज करून नुसतं उपयोगी नसतात, त्या घरी सुद्धा प्रॅक्टिस करायच्या असतात. तर त्या सगळ्या गोष्टी मी ऑफिसला जाऊन पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे जॉब सोडून मग हळूहळू मग जसं मी म्हटलं हे पुस्तक बनव, मग अजून त्याला कुठल्या पद्धतीने शिकवू शकीन. मग स्विमिंग, अंजली जोशींनी सांगितलेलं की वॉटर थेरपी इज द बेस्ट थेरपी. तर तेव्हा तो लहान होता तेव्हा स्विमिंग पूलपेक्षा
आम्ही त्याला आमच्याकडे एक ड्रम आणला, आम्ही केमिकल ड्रम, पाण्याचे ड्रम असतो, प्लास्टिकचे ड्रम. प्लास्टिकचे, तर भरून त्याला त्याच्यामध्ये ठेवायचो आणि म्युझिक लावलं का तो नाचायचा. आणि तसं केलं, म्हणजे समटाइम्स इट्स नॉट अफोर्डेबल. मग त्याच्यानंतर असंच करता करता मग एक दिवशी माझे थेरपिस्ट म्हणाले की तू एवढं सगळं छान करते त्याच्याबरोबर, तर वाय डोंट यू डू अ स्पेशल एज्युकेशन कोर्स. तसं करता करता मी माझा स्पेशल एज्युकेशनचा कोर्स कम्प्लीट केला 1-1.5 वर्षाचा. आणि बेसिकली तेव्हा हेतू फक्त असा होता की वरुणला शिकवणं, पण त्याच्या पलीकडे जाऊन आता मला असं वाटतंय की मी नुसतं वरुणला किंवा मला नाही, पण माझ्या इतर जे पालक आहेत किंवा इतर जी मुलं आहेत मी त्यांनाही मदत करू शकले. तुम्ही त्यासाठी कुठल्या संस्थेशी संलग्न आहात? हां, तर तसं आमचा एक फोरम आहे, फोरम फॉर ऑटिझम म्हणून, जे गेले 20 वर्ष एक NGO आहे जे मुलं, अडल्ट्स जे विथ ऑटिझम आहेत त्यांच्यासाठी काम करत असतो. आणि हे फक्त पालकांचा बनवलेला NGO आहे. प्रत्येक पालकाची आपल्या मुलाला घेऊन ही जी एक आयुष्याचा लढा असतो ना, तो एकट्याचा असतो, पण ते चालू असताना आपण एकटे नाही आहोत. आपल्या बरोबर एक जी फिलिंग आहे, आपल्यासारखे अजून आहेत लोक. बरेच आहेत, आपल्याला होप देतो, होप देतो आणि एक ताकद देते. ताकद देतो. आणि कसं असतं ना, आमचा जो एक ग्रुप आहे त्या ग्रुपचं एकमेव हेतू हे आहे की मी 10 चुका करून आज वरुण इतका मोठा आहे, तर प्रत्येक पालकांनी ते 10 चुका केल्या गरज नाहीये. तर तसं आमचे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत, फेसबुकवर आहे. आणि आमचे व्हॉट्सॲप ग्रुपवर जवळजवळ आधी फक्त महाराष्ट्रात होतं, तर आता मी पॅन इंडिया आणि आउट ऑफ म्हणजे बाहेरगावचे पण इंडियन बेस्ड ते पेरेंट्स आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये असतात. आणि ह्याच्यामधनं कोणी तुम्हाला धोका देत नाही, कारण एक पेरेंट दुसऱ्या पेरेंटला कधीच फसवू शकत नाही. सो आता ह्या वरुणसाठी म्हणा किंवा ऑटिझम असलेल्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा नाही, त्याची गरजही आहे किंवा नाही हे तुम्ही सांगा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतः वरुणला ज्यावेळी एका नॉर्मल मुलांच्या शाळांमध्ये टाकण्याचा डिसिजन घेतला, तो वयाच्या कुठल्या वर्षी आणि शाळांचा त्यासाठीचा प्रतिसाद किंवा त्यांच्याकडनं काय रिस्पॉन्स होता? कारण आपण पुन्हा 25 वर्ष 20 वर्ष एक्झॅक्टली. तर प्रत्येक ऑटिस्टिक मुलगा वेगवेगळा आहे, त्याची बौद्धिक पातळी वेगवेगळी आहे. शाळा स्पेशल त्या मुलांसाठी असावी ज्यांना 4-4 नॉर्मल शाळेत जाणं शक्य नाही आणि जिकडे आपण म्हणतो व्होकेशनल ट्रेनिंग मिळणं पॉसिबल असेल, तर तशा मुलांना त्या व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये. पण ज्या मुलांची कुवत आहे आणि करू शकतात, तर नक्कीच शाळा आणि कॉलेजेसनी त्यांना स्वीकारलं पाहिजे. आणि नुसतं स्वीकारून नसताना त्यांना तो एक मला वाटतं एक्सपोजर दिलं पाहिजे. म्हणजे आम्ही पोद्दार जम्बोमध्ये होतो सिनियर KGला आणि त्याच्यानंतर वेटी इंटरनॅशनल. तर तेव्हा प्रिन्सिपलनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे काही स्पेशल एड्युकेटर्स किंवा असं काही नाही आहे. मुख्य म्हणजे शाळा मी ती का चूज केली, कारण माझ्या घरापासून 15 मिनिटावर होती, वर्गात 25 मुलं होती, त्याच्यामुळे कमी मुलं. आणि मुख्य म्हणजे त्यांनी सांगितलं की मी बाहेर बसू शकते, वर्गाच्या बाहेर, की समजा त्यांना काही गरज वाटली तर मी आहे बाहेर. मग तुम्ही रोज जायचा? 6 तास बाहेर बसायचे. ओ गॉड, किती वर्ष? महिने. कारण द बेस्ट थिंग वॉज, जेव्हा टीचर्स वरुण बरोबर इंटरॅक्ट करायला लागले तर त्यांना असं वाटलं की वरुण इज केपेबल ऑफ डुईंग थिंग्स. तर मला वाटतं 6 महिने, म्हणजे मला वाटतं फर्स्ट टर्म जो कम्प्लीट होता मग त्या म्हणाल्या की विल मॅनेज. तर इतकं होतं की मला एक अनुभव आठवतो की एकदा शाळेत काहीतरी झालं की मला फोन आलेला की वरुणनी चुकून टीचरला मारलं. जसं मी तिकडे जमिनीत, म्हणजे असं वाटलं की अरे आता काय झालं. हा. आणि मी शाळेत पोहोचली, प्रिन्सिपलच्या कॅबिनच्या बाहेर, तर आतमध्ये वरुण आहे, त्याच्याबरोबर 10 मुलं आहेत आणि बाकीची 15 मुलं कॅबिनच्या बाहेर उभी आहेत. आणि ती 10 मुलं प्रिन्सिपलला हे कन्व्हिन्स करतात की वरुण कोणालाच मारू शकत नाही, त्या टीचरने आधी वरुणला का मारलं. म्हणजे मी काय बोलायच्या आधी ते वरुणची बाजू. हा. तर मग मी म्हटलं की मला का बोलावलं इकडे, इथे छान इकडे सगळं. आणि द प्रिन्सिपल, पण द बेस्ट थिंग वॉज, प्रिन्सिपलनी तेव्हा मुलांचं ऐकून त्या टीचरला दुसऱ्या दिवशी शाळेतनं काढण्यात आलं, कारण यू आर नॉट सपोज टू हिट एनी चाइल्ड. जे ती मुलं वरुणच्या बाजूनी उभी राहिल्या ते बघूनच असं वाटलं की बऱ्याचदा आमच्यासारख्या पालकांना असं असतं ना की आज आम्ही आहोत, आमच्या नंतर काय. पण ते एक दृष्टीने आम्हाला आम्हाला तिकडनं कॉन्फिडन्स मिळत गेला की नाही, कोण ना कोणतरी पाठीशी उभत राहत. तुम्ही फॅमिलीमध्ये कुठल्या लोकांना एक्सेप्टन्स द्यायचा, कोणापासून किती दूर राहायचं, ह्या सगळ्या नियमावली तुम्ही त्याला कशा फीड केल्या, कशा पद्धतीने? वरून ज्या लोकांची इंटरॅक्ट होतो ते त्याची चॉईस असते, त्याला करायचंय की नाही, कारण प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल कम्फर्ट झोन असतो. मला तुमच्याशी, आणि मुख्य म्हणजे कसं असतं ना, समोरचा माणूस त्याला प्रतिसाद कसा करतो त्याच्यावर त्याचं तुम्ही किती रिस्पेक्ट देता, तुम्ही मला किती समजून घेऊन, म्हणजे अच्छा हाला ऑटिझम आहे,
म्हणजे समजा तुम्ही काही गृहीत धरून त्याच्याशी, आणि मुलांना कळतं, आपल्यालाही कळतं की आपल्याशी कसं वागणुकीत. तर बेसिकली ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट वरुणच्या बाबतीत मी असं म्हणेन की हां, त्याला काही, जसं आपण म्हटलं की सुरुवातीला वरुण स्वतःमध्येच राहायचा, पण तिकडनं एक प्रोसेस चालू झाली की लोकांना आपली ओळख करून देणं की मी वरुण आहे, आपलं नाव काय आहे. मग हळूहळू वरुण हे सगळ्यांशीच करायला लागला. मग पुढची पायरी ही होती की काही लोक आपली अनोळखी असतात, सगळ्यांशीच जाऊन आपण संवाद साधायचा नसतो, तर जे आपल्या घरी येतात किंवा जे आईबाबांशी बोलतात आहेत ते आपल्या कम्फर्ट झोन किंवा आपण फॅमिली झोनमध्ये जे बोलतो, मग तसं आम्ही त्याला डिवाइड करत गेलो की घरची माणसं, मग शाळेतली, मग तुझे टीचर, ब्लू झोन, येस. आणि मग हळूहळू घरात जी कामाला लोक असतात, कारण तुम्ही बघितलं असणार तुमच्या आता वावरण्यातच त्याचं, आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं त्याचं एक वेगळं हे आहे. आणि मला वाटत नाही मी आणि राजेश त्याच्यात जास्त इंटरफेअर कधी केलं नाही. मुलं शांत आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण ही मुलं कधी कधी एक्साइट पण होतात, कारण टीव्ही वगैरे बघितलं तर त्याच्यावरती मारामाऱ्या बघितल्या जातात, या गोष्टी सुद्धा आपण नाही अवॉइड करू शकत. याचे रिपल्शन त्यांच्यावरती, ह्याच्यामुळे त्याच्यात काय फरक कधी झाला आहे, किंवा काहीतरी असं खूप वेगळं वागणं किंवा हायपर ॲक्टिव्ह होणं, व्हायलेंट होणं, अशा पद्धतीतल्या गोष्टी सुद्धा होत असतात या मुलांच्या बाबतीत. मग ते तुम्ही प्रसंग कसे हाताळले? बेसिकली कसं असतं ना, जेव्हा ही मुलं मॅच्युअर होत असतात, जेव्हा हॉर्मोन्स म्हणजे एक आपण म्हणतो, काय म्हणतो आपण, प्युबर्टी, येस, प्युबर्टीच्या ह्याला येत असतात, त्या हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे बऱ्याचशा ऑटिस्टिक मुलांमध्ये खूपसं बदल जाणीव होतो स्वभावात, राग, आणि मुख्य म्हणजे एक मुलगा मुलावरून पुरुष बनत असतो, तर त्याच्यामुळे बरेचसे, तर जसं लहान मुलाला मी ओरडून किंवा शिस्तीने की हे करू नको, तर तो ऐकायचा. नंतर जाणवायला लागला की तो ऐकायचा नाही, तो चिडायचा आमच्यावर. आणि त्यावेळेला असं झालं की काही गोष्टींमुळे वरुणचं थोडंफार व्हायलन्सकडे जास्त कल गेला, तो खूप व्हायलन्स बघायचा, आणि त्यातल्या त्याला सनी देओल प्रचंड आवडायचा. तर वरुणला असं झालं की सनी देओल राग आला का टेबल उचलून फेकू शकतो, म्हणजे राग आलं की हे किंवा टी शर्ट फाडून, तो सनी देओल कसा टिपिकली ओरडतो, किंचाळतो, तर वरुणने हे सगळं केलेलं आहे. आणि सुरुवातीला बाहेर म्हणजे त्याला मोठा प्रोसेस होता, म्हणजे बहुतेक एक 7-8 महिने, कारण सुरुवातीला आम्हालाही राग यायचा पहिलं की असा का वागतोय. नंतर कळायला लागलं की रागावून उपयोग होत नाही, कारण त्याच्यात आगीचं तेलाचं काम होतं की तो अजून जास्त चिडतो. मग 1-2दा असं झालं की तो शर्ट फाडले त्यांनी, आणि नंतर त्याच्या आवडीचा शर्ट त्यांनी फाडला, टी शर्ट सरळ 2 म्हणजे मधोमध त्याला हे गेली. मी तो शिवून आणला, रफू करून आणला आम्ही, आणि तो त्याचा आवडीचा होता, आणि त्यांनी तो घालून त्यांनी आरशात बघितला. मी फक्त म्हटलं, आणि मुख्य म्हणजे तो राग जेव्हा रागाच्या त्या स्टेटमध्ये असतो तेव्हा त्याच्याशी संवाद नाही साधायचा, कारण तेव्हा तो ऐकण्याच्या आणि समजण्याच्या मनस्थितीतच नसतो. तर त्यावेळेला आम्ही त्याला फक्त इट इज ओके, वी नीड टू काम अवर सेल्स असं करून त्याला त्या स्थितीतनं बाहेर काढायचा प्रयत्न करतो, कमीत कमी रिॲक्शन देऊन. त्याला असं वाटतं की त्याला प्रतिसाद आपण करतो. मग नंतर जेव्हा तो थंड झाला, आरशात बघून म्हटलं, अरे रे, इतकं सुंदर टी शर्ट ना, ते फाडल्याने किती घाण दिसतंय, आणि वरूनवर ते बरोबर दिसत नाही आता, अँड इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह टी शर्ट, तर आता वेस्ट. मग त्याला कुठेतरी ते असं खटकलं की बाबा हो, आता हे वापरता येत नाहीये, माझं फेवरेट आहे, सेम मिळू शकणार नाहीये. त्याच दरम्यान त्याला हेही कळलं की काही गोष्टी तोडल्याने परत सेम दुसऱ्या येऊ शकतात, पण काही अशा गोष्टी असं ते रेप्लिकेट नाही होऊ शकत, तो एकच मेक होता. मग आता असं आहे की वरुणला राग येतो, त्याला काहीतरी फोडायचं असतं. मग आम्ही काय करतो की जे शुल्लक माझे जुने पॉट्स असतात प्लास्टिकचे, ते मी थोडेसे बाजूला काढून ठेवलेले आहेत की राग आला की चेप त्याला, की ते खटाक आवाज आला का त्याला कुठेतरी बरं वाटतं, तू पण खुश, मी पण. आणि त्याचा राग नॉर्मली असा फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स असतो, म्हणजे त्याला दुसऱ्या क्षणात त्याला लगेच समजतं की आपण काहीतरी चुकीचं वागतोय. आणखी प्युबर्टी एज मध्ये असताना तुम्ही आणखी काय काय असे प्रॉब्लेम्स त्याच्यासोबत फेस केलेले? बरेच प्रॉब्लेम्स. म्हणजे प्युबर्टीमध्ये असताना तर म्हणजे बिहेवियरल इम्बॅलन्सेस होत असतात, किंवा जे मास्टरपेटिंग आपण म्हणतो जे नॉर्मली लोकांमध्ये, तर कसं असतं की ह्या मुलांनाही ते स्वाभाविक आहे, दिस इज हाऊ अ ह्युमन बिंग ग्रोज. तर मग ते बाबा ही आपली एक प्रायव्हेट गोष्ट आहे, ही आपण 4 चौघात नाही करू शकत. आणि त्यावेळेला मला वाटतं वडिलांचा रोल, राजेशचा रोल त्याच्यामध्ये, तेव्हा राजेशनी ते डहाणू थर्मल पॉवर स्टेशनला होते, जे डहाणूला आहे, तर तेव्हा त्यांनी ट्रान्सफर घेऊन मुंबई जॉब केलं, कारण मुलाच्या आयुष्यात वडिलांचा रोल वाढतो. मी बॅक सीट घेतली आणि राजेशनी फ्रंट सीट घेतली.
अरे वा. आणि त्यानंतर मला वाटतं रनिंग साठी सुद्धा तुम्ही हा त्याच्यासोबत- त्याच्यानंतरच चालू झालं म्हणजे मी आता मुंबईला आलेलो त्याच्यामुळे मग तेवढा वेळ मिळत होता मला. ओके. पण वरुणला एकट्याने धावण्यापेक्षा तुम्ही त्याला सोबत करताय. हा त्याला एकट्याला म्हणजे कसं आहे त्याला आता रस्त्यात काय झालं कोणाला धक्का लागला तर तो कसा रिॲक्ट करेल लोकांशी लोक त्याला कसं समजून घेतील हे माझ्या डोक्यात कायम असतं म्हणून मग जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी त्याच्याबरोबर धावतो. पण आता आरे फॅमिली त्याच्याबरोबर असते त्यामुळे तुम्हाला तिथे सुद्धा थोडासा रिलॅक्स आहे. मग शेफ होण्याचा त्याचा जो डिसिजन आहे हा कोणाचा होता? त्याचा तर शेफचा डिसिजन त्याचा स्वतःचा होता की त्याला शेफ बनायचं होतं. तर 10वी नंतर त्याला कॉलेजला जायचं होतं म्हणून पाटकर वर्धे कॉलेजमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्राचा वोकेशनल कोर्स आहे विच इज कुकिंग कलिनरी अँड बेकरी. 1 वर्षाचा कोर्स आहे तो 10वी नंतर होतो. तर आम्ही त्या कॉलेजला अप्रोच केलं. शेफ अमोल राहुल म्हणून आहेत तर ते म्हणाले की त्याला एकदा किचनमध्ये घेऊन या कारण मी सगळे त्याचं ऑटिस्टिक आहे नॉर्मल शाळेत जातो हे सगळं दाखवलं होतं पण ते आम्हाला भेटायला आवडेल. तिकडे घेऊन त्याला एक प्रॅक्टिकल त्यांनी अटेंड करायला लावली आणि काहीतरी मळायला दिलं वरुणला पीठ मळायला कारण आम्ही नव्हतो मी बाहेर होती वरुण त्यांच्याबरोबर आणि तिकडनं बाहेर आल्यावर म्हणाले की हा आरामात करू शकेल. आणि वरुणनी 12वी बरोबर म्हणजे 12वी NIOS बोर्डाची चालू असताना NIOS बोर्ड आपण घरून पण करू शकतो ते चालू असताना त्यांनी ते CC कोर्स आणि तो कॉलेजमध्ये 3रा उभा राहिला. तर शेफ म्हणजे संजीव कपूर किंवा फक्त ते व्हाईट कोट घालणं म्हणजे शेफ नाही पण त्यांची भूमिका काय असते ते दाखवायला आम्ही त्याला एकदा आपण फील्ड ट्रिप मध्ये मुलांना कसं देतो तसं माझा एक फ्रेंड होता ग्रँड मध्ये तर तो मला घेऊन ये आपण बघू. आणि खरं सांगायचं तर आम्हाला तिकडे पहिल्यांदा वरुणची वेगळी ओळख एक कळली. At what age? ही वॉज इन 7th स्टँडर्ड. तर मला वाटतं तो So early age. He had already decided त्याच की दरम्यान तो बोललेला की मला शेफ बनायचं आहे. ओके. पण आम्ही मग डिसाईड केलं की तो म्हणतोय ते ऍटलिस्ट म्हणजे काय आहे मला त्याच्यात. वाटतं की हे फक्त ऑटिस्टिक मुलं किंवा स्पेशल मुलं ह्याहीपेक्षा नॉर्मल मुलांच्या आई वडिलांसाठी सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे की मुलांच्या डिसिजनला रिस्पेक्ट येस आणि त्यांना काय करायचं ते जाणून घेणं कारण हे त्यांचं आयुष्य आहे त्यांचं पॅशन आहे. एक्झॅक्टली. आणि कधी कधी असं ना ह्या क्षेत्रातनं काय पैसा मिळेल ह्या दृष्टिकोनाकडनं न बघताच ऍटलिस्ट त्या मुलाला ते परस्यू करू देणं आणि त्याला आनंद मिळतो. आनंद मिळतो. पण जेव्हा त्यांनी शेफ म्हटलं मग आम्ही आमचा पण रिसर्च केला त्याला तिकडे घेऊन गेलो. तिकडे जेव्हा वरुण तिकडच्या हेड शेफ विवेक कदम होते बेकिंग डिपार्टमेंटचे इन्चार्ज त्यांच्याशी पहिल्यांदा वरुण बोलला म्हणजे त्यांनी रिसर्च करून ठेवलेला की त्याला कोहिनूर मधनं करायचंय. तर मला ती कळेना की कोहिनूर मधनं का तर कोहिनूर मधनं का कारण तिकडे CET न देता तुम्ही करू शकता That much he has already रिसर्च आणि हे मला माहित नव्हतं. नंतर जेव्हा त्याच्याकडनं ही माहिती मिळाली मग आम्ही आमचा रिसर्च करून म्हटलं तिकडे पेक्षा पाटकर वर्धे जवळ आहे तुला कम्युट कारण तो एकटा प्रवास करतो. सो देन ही रेडिली अग्रीड की मला कोर्स करणं महत्वाचं आहे. पाटकर वर्धे कॉलेजमध्ये हॉस्पिटॅलिटीसाठी हा पहिला ऑटिस्टिक अडल्ट होता जो ग्रॅज्युएट आणि त्याचं त्याच दरम्यान म्हणजे 3 वर्षाचा BSc कोर्स असतो तो तर त्याच्यामध्ये त्याच्या 3rd सेमिस्टरमध्ये त्याला इंटर्नशिप होती. तर ते ITC मराठामध्ये त्याला ITC मराठामध्ये करायचं होतं. तर तिकडे सुद्धा तिकडच्या ITCच्या हॉटेल्समधल्या लोकांनी इतकं त्याला छान रिस्पेक्ट करून त्याला इन्व्हॉल्व्ह करून जेव्हा त्यांनी सांगितलं की मला बेकरच व्हायचं आहे तर तिकडचे ऑफिशियल्स मला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कशाला घाला 6 महिने 7 महिने लेट हिम डू इट. तर तिकडे शेफ नरेंद्र कोलेकर म्हणून होते ते त्यांच्यावरून त्यांच्या हाताखाली ट्रेन झाला. तर त्यांनी सांगितलं आम्हाला की त्यांच्या 24-25 वर्षाच्या करिअरमध्ये हा पहिला स्वमग्न मुलगा आहे जो किचनमध्ये काम करतो. म्हणून ITC मध्ये सुद्धा 1 मंथ त्यांनी म्हटलं की आम्हाला बघू द्या आणि एका महिन्याने मला बोलवून सांगितलं की ही इज अमेझिंग. हे इंटर्नशिप वगैरे झाल्यानंतर त्याला जॉब करण्याऐवजी हा डिसिजन की त्यांनी स्वतःचा ब्रँड सुरू करणं हे सुद्धा त्याचंच डिसिजन होतं. आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की नॉर्मली समज असते ना की आम्ही सर्व्हिस ओरिएंटेड लोक आहोत बिझनेसमध्ये उतरणं म्हणजे फॅमिलीमध्ये कोणीच नाही. असं झालं की 2020 मध्ये लॉकडाऊन झाला आणि प्लेसमेंट्स कॅन्सल झाले आणि आम्ही घरी होतो आणि त्याची इच्छा पूर्ण झाली आणि त्याच्यामुळे बेक अँड फ्लेक हे त्याचा जो ब्रँड आहे तो त्याची एक कॉलेज फ्रेंड आहे त्रिष्टा म्हणून तिने हे नाव दिलं त्याला की आंटी वरुण's बेक अँड फ्लेक नाम रखेंगे. तर म्हटलं ठीक आहे. आणि त्याचा एक मित्र आहे जो स्वतः स्वमग्न आहे उसेद शेख म्हणून त्यांनी वरुणचा लोगो डिझाईन केला. आणि हे सगळ्या गोष्टी 1-2 दिवसात कारण त्यांनी सहज कुकीज बनवलेल्या मकर संक्रांतीला ह्यांनी ओट आल्मंड कुकीज बनवले आणि दुसऱ्या दिवशी आरे फॅमिलीसाठी घेऊन जायचं म्हणून घेऊन झाला आणि तिकडेच आम्हाला ऑर्डर्स यायला लागले. मग ते लोक म्हणाले की नाम रखो आणि तसं बेक अँड फ्लेक आता आम्ही जवळजवळ 2 वर्ष
हां 2 वर्ष होतील आता जानेवारी 2 जानेवारीला वर्ष 2 होतील. वा. आणि तुमची त्याबरोबर 25 वर्ष होतील ॲज अ काउन्सिलर म्हणून किती वर्ष? काउन्सिलर म्हणून आता जवळजवळ 18-19 वर्ष. 18-19 वर्ष म्हणजे खूप मोठा अनुभव आहे. Yes. ह्या अनुभवात म्हणजे स्वतःच्या मुलाला वाढवणं तो तुमची नेहमीच प्रायोरिटी राहिलेला आहे, पण ह्यासोबत इतर पालक मुलांबरोबर कसे वागतात किंवा इतर पालकांनी कसं वागलं पाहिजे याविषयी तुमचं सुद्धा खूप बोलण्यातनं वगैरे सगळ्यांना काउन्सिलिंग करू झालं असेल. काही सांगण्यासारखं किंवा काही असे तुमच्या आठवणीतले काही अनुभव तुम्ही शेअर कराल का? तर मला असं सांगायला आवडेल की पहिलं म्हणजे मुलगा नॉर्मल असो किंवा स्वमग्न असो किंवा कुठलीही डिसेबिलिटी असो, त्याला एक इंडिव्हिज्युअल म्हणून रिस्पेक्ट करणं खूप महत्त्वाचं. त्याची आयडेंटिटी त्याला शोधायला मदत करणं ही दुसरी गोष्ट. आणि हे करत असताना कधीही म्हणजे त्याला खाली पडू न देता त्याची म्हणजे कधी कधी बऱ्याचदा पालक आपलं फ्रस्ट्रेशन मुलांवर काढतात की म्हणजे माझ्या म्हणजे कबूल आहे की हे पालकाचं हे आयुष्य जगताना खूप अवघड असतं. आम्ही या फेजमधनं गेलो आहेत, आम्ही वरुणशी चिडायचो पण कधी मारणं नाही, किंवा त्याला म्हणजे कधी रडू आलं तर मी त्याच्या समोर रडून सांगायची की आय एम फीलिंग व्हेरी वीक टुडे, आणि त्याला की आज मी खूप थकली आहे, मी दमली आहे. पण आणि दुसऱ्या दिवशी त्याच जोमाने मी उठून काम करताना बघून मग कुठेतरी मला बघून माझा मुलगा शिकत होता की इट इज ओके टू बी टायर्ड, इट इज ओके टू बी लॉस्ट, it is okay to cry and confess to someone ki I am tired and I can't walk more today. But it is also great to get up the next day and ready to live the same life again. तर मला असं वाटतं प्रत्येक पालकांनी जे आपल्या मुलांकडनं अपेक्षित असतं ना ते स्वतः जगायलाच सुरू करा. मग वेगळं काही शिकवायचीच गरज नाही, कारण आपलं मूल थोडंफार हे आपलं एक प्रतिबिंब असतं. तर मी सतत पालकांना म्हणते की समजा माझं मूल कुठे चुकलं तर मी एक पाऊल मागे टाकून पहिला विचार करेन की मी कुठे चुकली का. आणि आपल्याला जाणवतं की कुठेतरी बऱ्याचदा आपण म्हणजे आपण राग आला तरी मुलाला फटका मारतो, आणि 4 दिवसांनी समजा त्यांनी आपल्यावर हात उचलला तर आपल्याला राग येतो, अरे मग तुम्हीच हात उचलू नकात ना, यू रिस्पेक्ट हिम ॲज अन इंडिव्हिज्युअल, ही विल रिस्पेक्ट यू बॅक. सो इट इज मी म्हणजे जनरली पेरेंट्सना म्हणेन की इट इज चॅलेंजिंग टू ब्रिंग अप अ चाइल्ड नॉर्मल या with disability, but face the challenge like a challenge, accept it and walk together. म्हणजे तू आमच्यावर म्हणजे आम्ही तुम्हाला लहानाचं मोठं करतोय किंवा नाही, इट्स अ गिव्ह अँड टेक. कारण आज मी आणि राजेश जे आम्ही आज आहोत पालक म्हणून, आम्हाला पालक म्हणून घडवण्यात वरुणचा खूप मोठा हात आहे, कारण ही वॉज ऑलवेज द लीड. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे टीमवर्क आहे. तर मी राजेश आणि वरुण वी आर ऑलवेज टुगेदर, म्हणजे चुकलो तरी वी आर ऑलवेज टुगेदर आणि बरोबर असेल तरी वी आर ऑलवेज टुगेदर. सो देर इज नो ब्लेम. बरेच असं की पालकांना कधी कधी लाज वाटते आपल्या मुलांबाबत, मग लग्न समारोह असू दे किंवा घरात काही गॅदरिंग असेल तर मग मुलांना दुसरीकडे ठेवून जाणं, किंवा बाबा कधी आमच्या लक्षात आलं की झोपेच्या गोळ्या देऊन मुलाला झोपवून ठेवलं आहे, कारण त्रास होतो. कबूल आहे त्रास होतो, पण मी म्हणेन की आपण म्हणजे वरुण सुद्धा लहान असताना खूप हायपर होतो, पण आम्ही सगळीकडे त्याला घेऊन जात होतो. आणि समजा असं वाटलं की वरुणकडे म्हणजे बेसिकली मी सांगू आमचं फोरमतर्फे वर्कशॉप्स होत होते तेव्हा मी एक ऐकलं होतं की वरुणचा हात पकडण्यापेक्षा वरुणनी आमचा हात पकडणं गरजेचं आहे का, कारण तो कॉन्शियसली अवेअर असला पाहिजे. तर त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी त्या मुलाचं लीड घेणं, मी तेच म्हणजे गोल फिरून मी परत त्याच ह्याच्यावर येईन की जस्ट बिकॉज ही इज ऑटिस्टिक और जस्ट बिकॉज ही इज डिफरंटली एबल्ड, त्याला काही समजत नाही, काही येत नाही असं नाही आहे. तुम्ही त्यांना थोडंसं लीड दिलं तर तेही बरंचसं काही आपल्याला शिकवून समजवून जातील. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला न लपवता एक अभिमानाने की हो ह्याला ऑटिझम आहे, सो व्हॉट, इट इज अ पर्सनॅलिटी. तो तुमच्या आमच्यासारखा बोलू शकत नाही पण तो बाकीच्या 10 गोष्टी करू शकतो. जसं आम्ही म्हणतो की वरुण भरपूर बोलू शकत नाही की तो काय आहे, पण जेव्हा तो मॅरेथॉन धावतो किंवा त्याची कुकी बनवतो तो त्याची काय कॅपॅसिटी आहे ते तो दाखवतो. एक म्हटलं जातं ना, इफ यू जज अ फिश ऑन इट्स क्वालिटी टू क्लाइंब अ ट्री, द फिश विल ऑलवेज रिमेन एन इडियट. सो एव्हरी पर्सन हॅज हिज qualities किंवा ही हॅज हिज ओन वेज टू शो हाऊ केपेबल ही इज. सो प्रत्येक माणसाला ते एक मुभा असली पाहिजे की तू जाऊन चमक,
मग तो 5 वर्षांनी चमकू दे, 10 वर्षांनी चमकू दे, तो चमकणार नक्की. आणि एक पालक म्हणून आपण त्याच्या पाठीमागे उभं राहणं, त्याला आणि मुख्य म्हणजे त्याला पडू देणं, कारण पडल्याशिवाय काही, कारण चुका केल्याशिवाय शिकणारच नाही. मग करू दे ना चुका. तुम्ही आजूबाजूला असताना, तुम्ही जगात असताना चुका केलं तर तुम्ही त्याला उभं कसं राहायचंही शिकवू शकाल. पण प्रत्येक वेळेला वाचवत राहाल तर आपल्या मागे त्याला कोण वाचवणार. सो लिव्ह युअर लाईफ ॲज द टुडे इज युअर लास्ट डे ऑन अर्थ, अँड आय थिंक जस्ट लिव्ह. अँड मुख्य म्हणजे तुमचं आयुष्य जगा. एक्झॅक्टली. असं होतं का की मॅरिड लाईफमध्ये यामुळे डिफरन्सेस येतात पती पत्नींमध्ये वगैरे, असे काही येतात, पण त्याच्यावर ओव्हरकम करणं गरजेचं आहे. कारण ब्लेम गेम, तुझ्यामुळे झालं का माझ्यामुळे झालं, हे बरेचदा सुरू होतं. तर मला असं वाटतं, जसं मी पहिल्यांदा आपण बोललो तेव्हा राजेश आणि दर्शना व्यक्ती म्हणून आमच्या दोघांमध्ये भरपूर मतभेद असतील. म्हणजे पालक म्हणून तुम्ही एका पेजवर, म्हणजे समजा कोण कुठे कमी पडत असेल तर रिसर्च करून, किंवा बाबा नाही मला हे समजत नाही मग तू पुढची सीट घे, किंवा कुठे समजे माझं हे काम नाहीये, मग ते आमच्या दोघांमधनं जो एक बॅलन्स आहे तो असणं खूप गरजेचं. मेन फोकस आमचा वरूनच असतो. एक्झॅक्टली. आणि बेसिकली अपेक्षा खूप कमी आहेत की बाबा तू अमकच कर, ते महत्वाचं. हा, म्हणजे तुला जे जमेल ते तू कर. आणि आमच्याचं मी वरुणच्या भाषेत लहान असताना मी म्हटल्यासारखं मुहावरे होता ना की मेहनत का फल मीठा होता है, जसं मी वरुणला सांगायची. मला आठवतं वरुण खूप लहान असताना परीक्षा देऊन आला आणि म्हणाला आता रसगुल्ला खायचा आहे. तर म्हटलं का, मेहनत का फल मीठा होता है ना, मी मेहनत केली, परीक्षा देऊन आलो, आता रसगुल्ला दे. आणि म्हटलं खरंच ना, रिझल्ट जे होईल ते नेहमी फॉलो पण करतो. काही झालं तर रिझल्ट यायच्या अगोदर आम्ही सेलिब्रेशन आधीच करून घेतो, ठरलेलं असतं आमचं सेलिब्रेशन. त्यांनी मेहनत केली, त्याचं फळ त्याला मिळालं पाहिजे, संपला विषय. ओके, ग्रेट. अँड लाईफ इज सो सिम्पल अँड आय थिंक यू शुड कीप इट सिम्पल. ऍक्च्युली तुम्ही दोघंही आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या आणि तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. मी तुमच्या दोघांचे आणि वरुणचे सुद्धा, तुमच्या तिघांचे खूप खूप आभार मानते. एक फॅमिली कशी असायला हवी आणि आईवडिलांनी आपल्या मुलांना कसं वाढवायला हवं याचं एक मूर्तिमंत उदाहरण तुम्ही सेट केलेलं आहे. अँड रिअली नाईस टू मीट यू ऑल. थँक्यू. मी म्हणेन थँक्यू आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. आयुष्यात दुसरं काय असतं की तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावाने ओळखतात. एक्झॅक्टली. पॅरेंट्सना काय हा, तर आम्हाला म्हणजे आता मोस्टली लोक आम्हाला वरुणचे आई वडील म्हणून ओळखतात. त्याच्यामुळे दॅट इज द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन. थँक्यू सो मच. तर मंडळी, आता आपण जी चर्चा केली सावंत फॅमिली आणि वरुणसोबत, यातनं मला काही गोष्टी इथे प्रामुख्याने अधोरेखित कराव्याशा वाटतात. असं म्हटलं जातं की आई वडील होणं ही सोपी गोष्ट आहे, पण पालकत्व निभावणं हे खूप कठीण आहे. त्यातही ऑटिझम, स्वमग्नतेवर मात करत अशा मुलांचं संगोपन करणं हे पालकांसाठी तारेवरची कसरतच. पण आपल्यातला विश्वासाचं बळ मुलांना देत, त्यांच्या स्वप्नांना, आत्मसन्मानाला जपत उत्तम माणूस आणि कलाकार म्हणून घडवण्याचं कठीण शिवधनुष्य पेलण्याचं काम केलं आहे सावंत कुटुंबियांनी. इतकंच नाही तर स्वतःचं दुःख, त्रास याचा बाऊ न करता आपल्यासारख्याच इतर पालकांना मदतीचा हातही दिलेला आहे. त्यांच्या ह्या कष्टाला आणि दुर्दम्य आशावादाला आपण प्रत्येकाने स्वतःत उतरवण्याची नितांत गरज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला वरुणच्या बाबतीत सांगावीशी वाटते. स्विमिंग, संगीत, गायन, पाककला ह्यासारख्या त्याच्या आवडत्या विषयांमध्ये त्यांनी स्वतःला घडवण्यासाठी निरंतर मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं फळ त्याला आत्ता मिळतं आहे. मला वाटतं पुढच्या वर्षात जाताना हा आपल्याला खूप सकारात्मक संदेश आहे. आणि म्हणूनच मला कुसुमाग्रजांच्या शब्दामध्ये ते सांगावंसं वाटतंय. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. प्रत्येक कळीत फुलत असतो निर्धार फूल होण्याचा, प्रत्येक कळीत फुलत असतो निर्धार फूल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने नटण्याचा. मला वाटतं हेच आपण प्रत्येकाने अंमलात आणणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक मुलाला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याची मुभा देणं आणि त्यासाठी त्यांच्या सतत पाठीशी उभं राहणं आपली जबाबदारी आहे की आपली पुढची पिढी एक चांगलं नागरिकत्व निभावू शकेल, एक चांगलं माणूस म्हणून जगू शकेल, ह्यासाठी त्यांना पाठिंबा देणं.
मला वाटतं ह्याच नोटवर आपण आजचा कार्यक्रम इथेच संपवूया. तुम्ही मात्र आमचे पुढचे कार्यक्रम असेच पाहत राहा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंट्सच्या माध्यमातून नक्की पोहोचवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका अवलिया कलाकाराच्या भेटीसाठी. तोपर्यंत फॉलो युअर हार्ट अँड एन्जॉय दी आर्ट. नमस्कार. नर्मदे हर.